पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी राजामती शिवाजी मुटकुळे या निवडून आले, परंतु त्यांनी संस्थेत नियमबाह्य पद्धतीने खोटे अभिलेख सादर केले। त्यामुळे राजामती मुटकुळे यांनी तात्काळ संचालक पदाचा राजीनामा द्यावा, तसेच चुकीचे रेकॉर्ड बनवणाऱ्या सचिव यांना निलंबित करण्यात यावे, अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा डॉक्टर रमेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना निवेदनाद्वारे दिला आहे। हिंगोली तालुक्यातील चिंचाळा येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे। राजामती शिवाजी मुटकुळे यांना परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत उभे करण्यासाठी चिंचाळा या सहकारी सेवा संस्थेने सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांचा सातबारा नसतानाही राजामती मुटकुळे यांना सक्रिय सदस्य बनवण्यात आले। तसेच त्यांचे खोटे रेकॉर्ड बनवून चिंचाळा मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले। ज्यांच्याकडे किमान 10 गुंठे शेती असेल अशा शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायटीमध्ये सक्रिय सभासद होता येते। सभासदाचे 2 वर्ष पूर्ण झाल्यास विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था निवडणूक मतदार यादीत समाविष्ट होता येते। त्यानंतर त्या मतदाराला निवडणुकीला उभे राहता येते, परंतु राजामती मुटकुळे यांच्या नावाने कुठलीही जमीन 2019 ते 2025 पर्यंत महसूल दप्तरात नसताना विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था चिंचाळा इथं सक्रिय सदस्य व संचालक कशा पद्धतीने झाल्या असा प्रश्न उपस्थित होतो आहे। त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने संचालक झालेल्या राजामती मुटकुळे यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच चिंचाळा या संस्थेचे सर्व रेकॉर्ड तपासून अनियमितता करणाऱ्या सचिव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा 10 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी अथवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा डॉक्टर शिंदे यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जिल्हा उपनिबंधक यांना निवेदनाद्वारे दिलेला आहे। देशामध्ये नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि हिंगोली जिल्ह्यात आमदार महोदय तानाजी मुटकुळे साहेब या ठिकाणी नुसता फसवाफशी चालू आहे। आज शेतकरी असो, युवा वर्ग असो व कर्मचारी असो, आज पाहिला असेल प्रत्येक जण आज या ठिकाणी मेटाकुटी चालला आणि परेशान आहे। या ठिकाणी पाहिला असेल आत्ताच बँकेची एक निवडणूक झाली, मध्यवर्ती बँक परभणी, आणि त्या बँकेमध्ये आमदार महोदय साहेब यांनी आपली सून उभी केली आणि कशा पद्धतीने उभी केली, चिंचाळा संस्थेमध्ये इनलिगली पूर्ण कुठलेही डॉक्युमेंट नावावर जमीन नसताना काही नसताना या ठिकाणी पाहिलं असेल त्यांनी चिंचाळा संस्थेत त्या क्षेत्रामध्ये कुठलेही जमीन नाव नसताना त्या ठिकाणी चिंचाळा संस्थेत त्यांनी सभासद केलं, त्या ठिकाणी संचालक केलं आणि 2022च्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी अनापूर निवडणूक केली आणि या ठिकाणी निवडून आणलं। निश्चित पाहिलं असेल एवढी फसवणूक मी म्हणतो मी तर माझ्या काळात आणि याच्या आधी पण पाहिलं असेल की या ठिकाणी महाराष्ट्रात देशात आणि हिंगोली जिल्ह्यात काय चाललंय, एवढी मोठी फसवणूक माननीय आमदार महोदय साहेब केली। त्यांना मी विनंती करतो या ठिकाणी निश्चित त्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा, नसता या ठिकाणी पाहिला असेल आज मी 31 तारखेला कलेक्टर ऑफिस या ठिकाणी निवेदन दिले। आज त्या पीडीसी बँकेचे निवडून आलेले येतात ते निश्चितच त्या पाहिला असेल चिंचाळा संस्थेमध्ये तुम्हाला फ्रॉड करून निवडून आलेले येतात आणि त्या संस्थेचा जर फ्रॉड काढला आपण, त्या संस्थेमध्ये कुठलं ऑडिट नाहीये, त्या संस्थेमध्ये कुठली सभासद नोंदणी नाहीये, त्या संस्थेमध्ये कुठलीही नोंद नाही आणि त्यांनी त्यांचं ऑडिट सुद्धा डी मध्ये असताना डायरेक्ट यावर्षी तुम्हाला ब मध्ये आणलंय। निश्चित एवढा जो फ्रॉड केलाय या ठिकाणी निश्चित त्यांनी माघार घेऊन या ठिकाणी राजीनामा द्यावा, नसता येणाऱ्या मी या ठिकाणी डीडीआर ऑफिसला निवेदन दिलंय, यार ऑफिसला निवेदन आहे, येणाऱ्या 7 दिवसात त्यांनी जर या ठिकाणी निर्णय घेऊन जर त्यांना जर त्या ठिकाणी बाद नाही केलं चिंचाळा संस्थेतून, निश्चित येणाऱ्या 10 तारखेला मी माझ्या जीवाची पर्वा करणार नाही, मी मेलो तरी बेहतर, पण या ठिकाणी त्यांना या माझा इथं न्याय मिळवल्याशिवाय हटणार नाही एवढं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो। निश्चितच या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी खरं तर ते या ठिकाणी आमदार महोदय संविधानिक पदावर आहेत आणि ते जर संविधानिक पदावर असतील तर त्यांनी एवढी चूक करणं, त्यांनी हे चूक करणं बरोबर नाही, म्हणून त्यांनी स्वतः आपल्या सुनाचा राजीनामा घ्यायला पाहिजे।